नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो लक्षात घ्या, आपण आजपासून काय करणार आहोत ना, ज्या काही आगामी येणारे आता आपल्याला एक्झाम्स असतील, समजा पोलीस भरती झालं, तलाठी झालं है ना, नंतर लगेच नगर परिषद वगैरे या काही ज्या काही आहेत एक्झाम, होणाऱ्या एक्झाम आहेत त्याच्याच म्हणजे अनुषंगाने आपण काय करणार आहोत, एक सिरीज सुरू करणार आहोत है ना। एक सिरीज असेल ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे अति महत्त्वाचे शब्दार्थ आहेत, क्लिअर आहे, अति महत्त्वाचे शब्दार्थ म्हणजे कोणते रे, जे काय केल्या जातात आपल्या परीक्षेमध्ये आधी काय झालेले आहे, विचारलेले आहेत PYQ स्वरूपात जे काही शब्दार्थ आहेत है ना, ते सगळे शब्दार्थ आपण काय करत आहोत, एका सिरीज मध्ये आपण 15 जास्त वेळ घेणार नाही, 15 ते 20 मिनिटाची सिरीज असेल ती, ज्याप्रमाणे आपण व्होकॅब एक्सप्रेस सुरू केलेली आहे इंग्लिशची है ना। काय करायचं, चॅनल वरती जायचं, इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन ती सिरीज एकदा पहा है ना, जेणेकरून तुम्हाला ते एक आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे शब्द किंवा वर्ड्स तुम्हाला विचारले जातात है ना। आपण एकाच वर्डचे असे कितीतरी मिनिंग किंवा कितीतरी अर्थ सांगितलेले आणि एकाच शब्दाचे कितीतरी म्हणजे सेम अर्थाचे कितीतरी वर्ड आपण सांगितलेले आहेत तिथे, क्लिअर आहे। सोबतच आपण तिथे इडियम्स फ्रेजेस सुद्धा घेत आहोत। त्याच प्रकारे आपण हे जे मराठीचं लेक्चर आहे, या मराठीच्या ही जी सिरीज आहे, शब्दार्थाची जी सिरीज आहे, अति महत्त्वाचे शब्द आहे ना, त्याची एक सिरीज चालवत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, सिनोनिम समानार्थी शब्द, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, समानार्थी शब्द, समानार्थी शब्द, नंतर काय असतात, म्हणी, वाक्प्रचार आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय असते रे बाबा, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये है ना। म्हणजे काय असते, एक तुम्हाला हे दिलेली असते सेंटेन्स आणि त्या सेंटेन्स रिलेटेड एक काय असतो, वर्ड असतो, बरोबर है ना। शब्द समूहाबद्दल एक शब्द असे म्हणू शकतो आपण त्याला, शब्द समूहाबद्दल एक शब्द है ना। टेन्शन घ्यायचं नाही, ही सिरीज कंटिन्यूस चालेल है ना, जोपर्यंत तुमच्या एक्झाम होत नाही तोपर्यंत। एक्झाम झाल्यावर सुद्धा ही सिरीज चालूच राहील है ना। लक्षात घ्यायचे, जेवढे काही आलेले वर्ड आहेत किंवा नवीन वर्ड्स आहेत ते सगळेच्या सगळे आपण काय करू, इथे 15 ते 20 मिनिटाच्या लेक्चर मध्ये काय करू घेऊ, जेणेकरून तुम्ही एक टी ब्रेक सुद्धा जेव्हा घ्याल है ना, लायब्ररीमध्ये किंवा अभ्यास करत असताना जेव्हा तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी बाहेर येता किंवा काही येता, त्यावेळेस कानात इयरफोन घालून तो तुम्ही 15 ते 20 मिनिटांनी काय करू शकता, त्याला चेकआउट करू शकता। क्लिअर आहे, क्लिअर आहे पर्यंत, ठीक आहे। तर आजचा जो वर्ड आहे, पहिला वर्ड आहे, पहिला वर्ड कोणता घ्यायचा, काय घ्यायचं, चला, अचेत। अचेत हा शब्द आहे, अचेत हा शब्द आहे। इथे तेच शब्द घेत आहोत जे काय कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये काय झालेले विचारल्या गेलेले आहेत। त्याच्यामुळं हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका की सर हे एक्झाम मध्ये येतील का, कारण एक्झाम मध्ये तेच क्वेश्चन जास्त हे होतात है ना। आपण काय एमपीएससी वगैरे हे नाही, आपण सरळ सेवेसाठीच्या जे काही लेक्चर आहे सरळ सेवेचं आहे, क्लिअर आहे। तर लक्षात घ्या है ना। तर अचेत, अचेत हा एक शब्द आहे ना। आता मला याचे काय पाहिजे रे, समानार्थी शब्द पाहिजे। अचेतचे समानार्थी शब्द काय, ज्याच्यामध्ये काय नसते, चेतना नसते है ना। आपण याला फोड जर केला, अ म्हणजे काय होते, नाही, चेत म्हणजे काय होते रे बाबा, चेतना, अ म्हणजे काय होते, नाही, चेत म्हणजे काय झालं इथे, चेतना। फोड जर केला तर त्या शब्दाला है ना, त्या शब्दाची जर फोड केली तर काय आहे मग, अचेत, ज्याला काय नाहीये, चेतना नाहीये, चैतन्य रहित, चैतन्य रहित, चैतन्य रहित। आणखी ज्याच्यामध्ये चेतना नसते तो काय असतो, निर्जीव, त्याच्यामध्ये चेतना नसते तो काय असतो, तो निर्जीव असतो। त्याच्यामध्ये प्राणरहित, निर्जीव म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये प्राण नाही, प्राणरहित, क्लिअर आहे। म्हणून अचेत, चेतना नसलेला, चैतन्य रहित, चैतन्य
रहित, त्याला सिमिलर वर्ड समानार्थी शब्द आहे निर्जीव, ज्याच्यामध्ये चैतन्य नसते, चेतना नसते, तो निर्जीव असतो. शिवाय दुसरा आहे निर्जीव काय असते बाबा, ज्याच्यामध्ये काय नसते, प्राण नसते. आणखी काय असते, निपचित, निश्चित पडला म्हणते, निपचित, निश्चेष्ट, निश्चेष्ट है ना. आणखी काय बोलू शकतो आपण त्याला, यस काय, अचेतन, यस अचेतन, अचेतन. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत. आणि लक्षात घ्या समानार्थी शब्द आहे, डेली इथं मोस्ट इम्पॉर्टंट असणारे तुमचे 5 समानार्थी शब्द घेऊ आपण, है ना. त्यातला हा पहिला जो शब्द आहे तो कोणता आहे, अचेत. अचेत म्हणजे नाही, चेत म्हणजे चेतना, चेतना नसणारा. त्याचा समानार्थी शब्द आहे चैतन्य रहित, निर्जीव, प्राण रहित, निश्चित है ना, निश्चेष्ट आणि काय, अचेतन. क्लिअर आहे. आणि काय असते, अचेतन, अचेतन. लक्षात घ्या. आणि एक शब्द आहे जड. क्लिअर आहे. तर हे सगळे काय आहेत बाबा, अचेतचे समानार्थी शब्द आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, लक्षात राहील, ठेवता येईल. इझी आहे. मराठी मीडियम वाल्यांसाठी खास करून खूप इझी आहे ना. आणि इंग्लिश वाल्यांनी थोडंसं पाहायचं. अचेत म्हणजे नाही, चेत म्हणजे चेतना, चैतन्य रहित, निर्जीव, प्राण रहित, निपचित, निश्चेष्ट, अचेतन आणि जड. आणि काय असते, जड. नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट आहे आपल्याकडे अनुकंपा. अनुकंपा आपण तुम्हाला बऱ्याचदा आठवत असेल की तो त्याच्या वडिलांच्या जागेवर लागलेला आहे म्हणते, आणि त्याने त्याच्या वडिलांच्या जागा, खास करून पोलीस मध्ये अगोदर पोलीस मध्ये झालं, रेल्वे मध्ये झालं, तो वडिलांच्या जागेवर काय करायचा, मुलगा जॉईन होत होता, है ना. तर त्या प्रकारच्या ज्या काही जागा भरल्या जात होत्या त्याला आपण काय म्हणत होतो, अनुकंप म्हणत होतो. अनुकंप म्हणजे काय रे बाबा, काय आहे अनुकंप म्हणजे काय बोलू शकतो आपण त्याला, है ना. अनुकंप म्हणजे काय होते, मग गव्हर्नमेंट तुमच्यावर काय दाखवत आहे, दया दाखवत आहे ना, दया. अनुकंप म्हणजे काय आहे, दया. अभिमानास्पद गोष्ट नाही आहे ती, है ना. दया नंतर दया नंतर आणखी काय असते, कृपा, दया, कृपा आणि काय, करुणा. दया, कृपा, करुणा. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. नंबर 3, तिसरा कोणता शब्द घेऊ, कोणता घ्यायचा, अर्वाचीन. मोस्ट इम्पॉर्टंट शब्द आहे हा, अर्वाचीन. अर्वाचीन है ना. क्लिअर आहे. अर्वाचीन आणि प्राचीन मध्ये कन्फ्युजन होत असते नेहमी अर्वाचीन आणि कशात कन्फ्युजन होते, प्राचीन मध्ये. क्लिअर आहे ना. मग काय होईल, अर्वाचीन म्हणजे काय होते, काय होते अर्वाचीन म्हणजे, अलीकडचा. अर्वाचीन म्हणजे काय होते, अलीकडचा. अर्वाचीन म्हणजे काय होते रे, काय होते, अलीकडचा, है ना. आणखी काय बोलू शकतो याला आपण, हल्लीच्या काळातील. हल्लीच्या काळातील. समजून राहिलं इथे. पहिला वर्ड कोणता घेतला आपण, अचेत. त्याचे सिमिलर वर्ड काय आहेत, चैतन्य रहित, निर्जीव, प्राणरहित, निपचित, निश्चेष्ट, अचेतन आणि जड. नेक्स्ट कोणता घेतला आपण, अनुकंपा. दया, कृपा, करुणा. दया, कृपा, करुणा. तिसरा काय घेतला आपण, अर्वाचीन. अलीकडचा, हल्लीच्या काळातील. नंतर काय असते, डंका. एक वर्ड आहे डंका. काय असते, डंके सिमिलर वर्ड काय असतील, यस काय असू शकतात, निशाण, पहाडा. आणि एक वर्ड आहे, लक्षात ठेवायला लागेल हा वर्ड, अलंग नौबत.
है ना, निशाण पहारा अलंग नौबत. समजून आलं? क्लिअर आहे? समजायचं काय याच्यामध्ये शब्द आहे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील आणि हा तर लक्षात राहून जाईल है ना. अनुकंपाही लक्षात राहील, एखाद्याची काय झाली दया झाली आणि ते लक्षात घ्यायचं. गव्हर्नमेंटचं एक्झाम्पल है ना. अर्वाचीन हा तुम्हाला इम्पॉर्टंट वर्ड आहे, हा लक्षात ठेवावाच लागेल. अर्वाचीन आणि प्राचीन मध्ये खूप कन्फ्युजन होते. अलीकडचा हल्लीच्या काळातील डंका, डंका म्हणजे निशाण पहारा आणि अलंग नौबत. निशाण पहारा आणि अलंग नौबत. नेक्स्ट काय आहे? फिफ्थ, आजचा शेवटचा शब्द आहे मूठ. मूठ काय असते? मूठ मूठ अडाणी, राईट. मूठ म्हणजे काय होते? अडाणी, मूर्ख. अडाणी मूर्ख, अडाणी मूर्ख. आणखी मूर्खाला काय म्हणतो आपण? अडाण्याला काय म्हणतो? अज्ञानी. यस, अज्ञानी, राईट. अज्ञानी. आणखी आणखी काही आहे का? आणखी काय? अविद. अविद, अविद. क्लिअर आहे? तर लक्षात घ्या, हे सगळेचे सगळे आहे ना, एक लक्षात घ्या. अचेत, अचेत जर शब्द आला तर त्याला सिमिलर शब्द चैतन्यरहित, निर्जीव, प्राणरहित, निपचित, निचेष्ट, अचेतन आणि काय? जड. क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट अनुकंपा. अनुकंपा जर विचारलं तर तुम्हाला दया, कृपा, करुणा. अर्वाचीन अलीकडचा, हल्लीच्या काळातील. डंका, निशाण पहारा, अलंग नौबत. आणि मूठ अडाणी, मूर्ख, अज्ञानी आणि काय? अविद. अविद. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे? लिहून घ्या हे लवकर 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 लिहा. डेली सिरीज होईल ही है ना. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे खंड मिळणार नाही है ना. जसे आपण होकॅब एक्सप्रेस सुरू केले त्याच प्रकारे आपण काय केलेले आहे मराठीमध्ये तुमच्याच मागणीनुसार है ना, तुमच्याच डिमांडवर काय केलेलं आहे आपण मराठीच्या अति महत्त्वाचे जे काही शब्दार्थ असतात ती सिरीज आपण सुरू करतोय किंवा केलेली है ना. तर लक्षात घ्यायचं, पाहायचं है ना, मिळत आहे तर है ना. म्हणतात ना 3 इडियट्स मध्ये आमिर खान सर बोलून गेले है ना की ज्ञान कुठूनही जरी भेटत असेल तर काय करायला बाबा? ज्ञान घ्यायचं है ना. ज्ञान कुठून जरी भेटत असेल है ना चांगल्या प्रकारचं खास करून तर काय करायचं? ते घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? ठीक आहे. तर ठीक आहे ना, हे रब करू. क्लिअर आहे? त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण महत्वाच्या म्हणी पाहू. काय करू? महत्वाच्या म्हणी पाहू. म्हणी काय पाहायच्या? म्हणी. चलो पहिली म्हण. आजची पहिली म्हण काय आहे रे बाबा? अर्थिदान महापुरुष. अर्थिदान अर्थिदान महापुरुष. काय असते अर्थिदान महापुरुष? यस, अर्थिदान महापुरुष है ना. एखादं जेव्हा तुम्ही काय करता जे दान वगैरे करता ते जर तुम्ही गरजूंना जे ते तुमचं केलेलं दान जर गरजूपर्यंत पोहोचत असेल है ना, ते दिलेलं दान जे आहे ते कोणाला गरजूपर्यंत पोहोचत असेल तर त्याला काय मिळते रे बाबा? पुण्य मिळते. लक्षात घ्या है ना. गरजूंना दान दिल्यानं जे काही पुण्य मिळते त्याला काय म्हणतो आपण? अर्थिदान. गरजूंना दान दिल्यानंतर जे पुण्य मिळते है ना गरजूंना. लक्षात घ्या अर्थिदान महापुरुष जर ही जर म्हणाली अर्थिदान महापुरुष तर याचा मिनिंग काय होतो? गरजूंना दान दिल्यानंतर जे आपल्याला काय होते? पुण्य मिळते त्याला आपण काय म्हणतो? अर्थिदान महापुरुष. अर्थिदान महापुरुष. नंतर नेक्स्ट काय? मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे. मोस्ट इम्पॉर्टंट काय? दुसरी म्हण काय आपली? अपमानाची पोळी. अपमानाची पोळी सर्वांग
जाळी, अपमानाची पोळी सर्वांग जाळी. है ना? काय होत असेल रे बाबा, हे नेते मंडळींसाठी खास करून लागू असते. आणि किंवा एखादी कंपनी वगैरे असते, है ना, तिथे एखादी म्हणजे काय होते, अपमानाची पोळी सर्वांग जाळी म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे होत आहे, पण काय होत आहे बाबा, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण कशाने, कोणाची चापलुसी वगैरे करून. क्लिअर आहे का इथपर्यंत? है ना? चापलुसी वगैरे करून बघ, त्या तुमच्या जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा काही अर्थ राहतो का? नाही राहत ना. लक्षात घ्या, त्याचा काही अर्थ राहतो का? नाही. म्हणून लक्षात घ्यायचं, अपमानाची पोळी सर्वांग जाळी म्हणजे एखादी गोष्ट काय होत असेल, तुम्हाला मिळवायची असेल किंवा मिळत असेल, है ना, पण ती आपण काय करतो, कोणाची चापलुसी करून जर मिळत असेल तर त्या गोष्टीला काय राहत नाही, अर्थ राहत नाही. है ना? लक्षात घ्यायचं, अपमानाची पोळी सर्वांग जाळी. नेक्स्ट पाहायचं की राहू देता दोनच. दोनच घ्यायचे की घ्यायचं पुढं? काय घेता? अटकळ्या देवा दंडवत लिहून घ्या. अटकळ्या देवा दंडवत, अटकळ्या देवा दंडवत. काय असतं ना, प्रथम दर्शनी जे काही अनेक वेळा तुम्हाला संकट येतात, है ना, अनेक वेळा दर्शनी नको वाटणारे जे संकट असतात, नको वाटणारे जे काय असतात रे बाबा संकट असतात, कधी कधी काय असतात ना, तेच काय असतात, वरदान ठरतात. तेच काय असतात, वरदान ठरतात. त्याला म्हणतो आपण अटकळ्या देवा दंडवत. म्हणजे अनेक वेळा प्रथम दर्शनी नको वाटणारे जे काही संकट असतात तुम्हाला, है ना, तर तेच काय असतात रे बाबा, तेच काय असतात, ते तुम्हाला काय असतात, वरदान ठरतात. आणखी काय, असंगाशी संग, है ना, प्राणाशी गाठ, है ना, असंगाशी संग, असंगाशी संग, प्राणाशी गाठ, है ना. म्हणजे चुकीच्या माणसाची जर संगत केली तर नक्कीच काय होईल, त्याचा तुम्हाला दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम काय करावं लागेल तुम्हाला रे भाऊ, भोगावे लागतील. समजून राहिलं का? असंगाशी संग, प्राणाशी गाठ. काय समजत आहे? काय असंगाशी संग, प्राणाशी गाठ. चुकीच्या माणसाची जर संगत केली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा काय करावे लागेल, आपल्याला भोगावे लागेल. है ना. पाचवा काय, पाचवं आहेर नारळांचा, आहेर नारळांचा. आणखी काय असते, आणि गजर वाजा गाजांचा, है ना, आणि गजर आहेर नारळांचा आणि गजर वाजा गाजांचा. काय होतं याचं मिनिंग? वाजा गाजांचा किंवा आपण याला वाज तंत्राचा म्हणतो, वाज तंत्राचा. क्लिअर आहे? आहेर नारळांचा आणि गजर वाजतंत्राचा. करताना तो एवढीशी गोष्ट करते, पण त्याचा जो गावभर धिंडोरा पिटत फिरत असतो ना, तो है ना, गावभर तो गाजा गाजा करत फिरतो ना, त्याच्यासाठी ही मन लागू होती, है ना, की काय करते तो आहेर नारळाचा आणि त्याचा जो गजर आहे, है ना, म्हणजे छोटीशी गोष्ट करते, पण त्याचा जो काही मोठेपणा आहे तो सगळं मोठेपणा काय करतो, गाजा वाजा पसरवतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? लक्षात राहते का हे पाचही म्हणी? अच्छा. काय आहे? पहिली अर्थीदान, महापुरुष, गरजूंना दान दिल्यानंतर जे पुण्य मिळते. क्लिअर आहे? त्याला लागू होती अर्थीदान, महापुरुष. नंतर अपमानाची पोळी सर्वांग जाळी. एखाद्याची हाजी करून आपल्याला एखादी गोष्ट मिळत असेल
पण परंतु लोकांच्या नजरेत काय असते बाबा, तो व्यक्ती तुमचा कधीही अपमान करू शकतो, बरोबर आहे. समोरचा व्यक्ती, एखादा जर व्यक्ती आपल्याला देऊन घेऊन चालवून राहिला तर तो कधी काय काढल सांगता येते का. त्याच्यामुळे म्हटलंय की अपमानाची पुढी जर तुम्ही अपमानाने मिळवलेलं काही हे करत असाल तर त्याच्यासाठी काय होईल बाबा, तुमचं सर्वांग जाळी म्हणजे काय जाळते का त्याला, नाही जाळते का नाही. चापलुसी करून मिळवलेलं ते कधीही काय होईल, कोणीही उतरवून बोलेल. नंतर अडकळ्या देवा दंडवत, अनेक वेळा प्रथम दर्शनी नको वाटणारे जे संकट असते कधी कधी तेच काय होते, वरदान ठरते. असंगाशी संघ प्राणाशी गाठ है ना, म्हणजे चुकीच्या संगतीत जर राहिले तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, भोगावे लागतील. आहे नारळांचा आणि गजर वादतंत्र्याचा है ना. एवढंच काम करायला जातो, एवढंच काम करतो आणि काय होतं रे भाऊ, त्याचा जो गजरच असतो तोच काय असतो, भला मोठा असतो. क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. नंतर काय आहे, वाक्प्रचार पाहू. वाक्प्रचार आहे अंगावर मूठभर मांस चढणे, अंगावर मूठभर मांस चढणे. काय होईल रे, कोण सांगते, अंगावर मूठभर मांस चढणे. अंगावर मूठभर मांस चढणे म्हणजेच आपल्या गावठी भाषेत, गावरानी भाषेत वेगळा शब्द लावतात, थोडस चांगलं आणि स्टँडर्ड मराठीमध्ये काय होईल, काय होईल, धन्यता वाटणे. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या केलेल्या कर्माबद्दल काय होतं, स्वतःलाच धन्य धन्य असं वाटते. क्लिअर आहे का. नंतर अक्कल गुंगवणे, अक्कल गुंगवणे. अक्कल गुंगवणे काय होईल, अक्कल गुंगवणे काहीही न सुचणे, काहीही न सुचणे. इथपर्यंत ठीक आहे, ठीक आहे इथपर्यंत है ना. दोन लक्षात राहील का, अंगावर मूठभर मांस चढणे, धन्यता वाटणे छोट्याशा गोष्टीची. अक्कल गुंगवणे काहीही न सुचणे, काहीही न सुचणे. क्लिअर आहे. चल इथपर्यंत क्लिअर आहे ना. मनी अर्थीदान महापुरुष, गरजूंना दान दिल्यानंतर जे पुण्य मिळते ते अपमानाची पोळी है ना. एखाद्या ठिकाणी जर तुमचा अपमान होत असेल आणि तिथे तुम्हाला काय होत असेल, तिथून तुमचं जे काही चापलुसी करून मिळत असेल तर ते त्याला काही महत्व राहत नाही. अटकळ्या देवा दंडवत, अनेक वेळा प्रथम दर्शनी नको वाटणारे संकट काय करते, कधी कधी वरदान ठरते. असंगाशी संघ प्राणाशी गाठ. असंगाशी संघ म्हणजे जे काय तुमचं सोबत आहे ती सोबत जर चुकीच्या लोकांसोबत असेल तर त्याचा जो काही परिणाम आहे तो सुद्धा तुम्हाला काय करावा लागेल, भोगावा लागेल. आहेर नारळांचा आणि गजर वादतंत्र्यांचा, एवढीशी गोष्ट करणे आणि वादागाजा त्याचा गावभर करणे. नंतर वाक्प्रचार पाहायचं, अंगावर मूठभर मांस चढणे, धन्यता वाटणे, अक्कल गुंगवणे, काहीही न सुचणे. चल क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत है ना. चला एक दोन पटकन मी काय करतोय, आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द घेऊ आणि काय करू, लेक्चर आटपू है ना, वाढूनच राहिलं. शब्दसमूहाबद्दल शब्दसमूहाबद्दल एक शब्द है ना. पैसे कर्जाऊ घेणारा, पहिला आहे पैसे कर्जाऊ घेणारा किंवा कर्जाच्या स्वरूपात घेणाऱ्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो आपण, ऋणको. पैसे कर्जाच्या स्वरूपात घेणारा काय असतो रे बाबा, ऋणको. घरदार वगैरे नसणारा काय म्हणतो आपण त्याला, घरदार वगैरे नसलेला, घरदार नसलेला, भिकारी, भिकारी नाही, उपरा. घरदार नसलेला काय असतो, उपरा असतो, उपरा म्हणतात त्याला है ना. आणखी काय असते, आणखी आहे का, जन्मापासून मुबलक संपत्ती पाहणारा, जन्मापासून
मुबलक संपत्ती, जन्मापासून मुबलक संपत्ती असणारा पाहणारा काय म्हणतो याला, काय म्हणतो याला, यस गर्भ श्रीमंत. क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? लक्षात घ्या काय पाहिले का आपण 5 समानार्थी शब्द पाहिले, त्याच्यानंतर 5 तुम्हाला मी मनी दिलेले राईट आज, आणि काय दिलेले त्याच्यानंतर काय दिलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेले आहेत, 2 वाक्प्रचार दिलेले आहेत है ना. तर लक्षात घ्यायचं है ना. एवढं आजपासून तुम्हाला काय होईल रेग्युलर स्वरूपात तुम्हाला मिळून जातील. इथे काय करू आपलं लेक्चर थांबवू है ना. लेक्चर जर आवडत असतील तर मित्रांनो काय करा, लाईक करा, शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा है ना. जेव्हा तुम्ही हे कराल आम्ही लवकरात लवकर काय करू लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. आणखी सोबत सब्जेक्ट सुद्धा वाढणारच आहेत पुढे, तर लक्षात घ्या. ठीक आहे, थँक्यू.